मला कधी कधी मीडियाची लोक भेटतात, मला विचारतात की समोरचे 5 वेळा जे आमदार आहेत, मंत्री महोदय आहेत, त्यांच्याकडे कागलमधले सगळे गट त्यांच्या बाजूनी आहेत, त्यांच्याकडे महायुतीची ताकद आहे, त्यांच्याकडे केंद्राची ताकद आहे, त्यांच्याकडे मोठमोठ्या संस्था असतील, केडीसी असेल, गोकुळ असेल, त्याची ताकद आहे. मग तुमच्याकडे काय आहे? माझ्याकडे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि कागलची जनता आहे. मला आणखीन काही नको आहे. मी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना एक विनंती करतो, आज परिवर्तनचा मुहूर्तमेढ आहे. पवार साहेबांच्या आशीर्वादामुळे आपल्याला 10 हत्तीचं बळ मिळाले. पण माझी एक कळकळीची विनंती आहे की आज कोणीही स्वतः विजयाची घोषणा करू नका. आपल्याला अजून पुढचे 2 महिने लोकांमध्ये जाणं, लोकांपर्यंत पवार साहेबांचा संदेश पोहोचवणं आणि प्रत्येक घरामध्ये तुतारी पोहोचून येत्या काळामध्ये कागल विधानसभेचं सुराज्य निर्माण करण्यासाठी काम करायचं आहे. मी आवर्जून सांगतो, काही लोक स्वतःला मीच निवडून आलो असं बोलत असतील, तो त्यांचा विषय. पण आज जो आपल्याला मिळता प्रतिसाद आहे, पुढच्या 2 महिन्यासाठी आपल्याला प्रचंड परिश्रम घ्यायचे आहेत आणि ते 100% परिश्रम आपण घेऊ आणि 2 महिन्यानंतर आपण मोठ्या प्रमाणामध्ये हा विजय मिळवू. माझं आदरणीय पवार साहेबांना एक अभिनंदन करायचं आहे की यमकर्णीला जो फ्लायओव्हरचा